गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा शुक्रवारचा दिवस कसा गेला होता? शुक्रवारी आपण काय समजण्याचा प्रयत्न केलेला मार्केटच्या दृष्टिकोनाने या स्टॉक मार्केटच्या टेक्निकल या सायकोलॉजिकल आराखड्याने आपण विचार करत होतो की मार्केटमध्ये काय मुवमेंट्स येणार आहेत. तर मार्केट्समध्ये बघा, आपण वरच्या साईडला ज्या मुवमेंट्स लावलेल्या 200च्या पहिला टार्गेट तो मार्केटने दिला, पण मार्केटने खरंच टार्गेट दिला का, हा पण एक विषय. तो मार्केटने खरंच टार्गेट दिला का बघायला गेलं ना, तर क्लिअर चार्ट वरती आपण जर बघत असू तर मार्केटची ओपनिंग इकडनं चालू झाली. ओके, बघा इकडनं चालू झाले आणि हा प्रिव्हियस डेचा हाय होता. मार्केटने जसं प्रिव्हियस डेला टच केलं मार्केटने परत फॉल दिला. ओके, परत मार्केटने एक मुवमेंट दिला. जसा मार्केटने वरती मुवमेंट दिला त्यानंतर मार्केट थोडा वेळसाठी साईडवेज राहिलं होतं. नंतर एक मुवमेंट दिला, परत मार्केट आस्ते आस्ते खाली आलं आणि परत मार्केट वरती गेलं ह्या लेवलला, जी आपली 200 ची लेवल होती. होतं का माहितीये का की अशा मार्केटमध्ये बायर्सला खूप त्रास होतो. का होतो? कारण का मुवमेंट भेटतात, टार्गेट्स भेटतात, मुवमेंट्स भेटतात, पण प्रीमियम डिकेमुळे, टाइम डिकेमुळे जो प्रॉब्लेम येतो हा खूप त्रासदायक असतो. आणि ह्याच्यामध्ये खूप लोक संयम, पेशन्स आपण ज्याला बोलतो की नाही बाबा आता मला कंटाळा आलाय, मी थकलोय आता, आणि मार्केट सोडून देतात आणि नंतर मार्केट तुम्हाला टार्गेट देतो. मी हर एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की मार्केट पहिले तुम्हाला थकवेल, तुमची कंबर मोडेल आणि त्यानंतर मार्केट काहीतरी टार्गेट देईल. ओके, त्यामुळे असा एवढा मोठा दिवस चांगला रॅली असं काही मी अपेक्षित बोलत नाहीये, कारण गोष्टी सत्य जे आहेत ते सत्य आहेच. ओके, स्लो मुवमेंट मध्ये तुम्ही किती वेळ थांबाल? इथे जर कोणी घेतलं असेल तर त्यांचं नशीब चांगलंय, इथे जर कोणी घेतलं असेल त्यांचं नशीब चांगलंय, ह्या बॉटमला कोणी घेतलं असेल त्यांचं नशीब चांगलंय. मग हर वेळा नशिबावरती आपण टेक्निकल देऊ शकतो का? नाही देऊ शकत. वाय चार्ट पॅटर्न्स, कॅन्डल पॅटर्न्स ह्याचे विषय खूप बघण्यासारखे आहेत. सॉरी जर माझा आवाज जर असा खराब झालेला आहे, कारण का 2 दिवस तब्येत खराब होती आणि काल आम्ही भजनामध्ये गेलो होतो. तिकडे कोरस, अभंग गाणी नाद असतो, त्यामुळे आवाज संपलेला आहे. आनंद लुटलेला भजनाचा, विठ्ठलमय वातावरण, त्यामुळे आवाज जरा खूप हे झालाय, सांभाळून घ्या अशी अपेक्षा करतो. होतंय काय की मार्केट जातंय वरती, टार्गेट देत आहे, पण मेन गोष्ट होते ना जी आपल्याला पाहिजे, खरंच आपल्याला प्रॉफिट होतो का? आता खूप युट्यूबर्स या तुम्हाला जे शिकवतायत, समजवतायत, सांगतायत, त्यांना तुम्ही फॉलो करत असाल, टार्गेट अचीव्ह, हे झालं ते झालं, सगळ्या गोष्टी होतात, पण खरा पैसा बनतो का? आमच्या मराठीमध्ये आपण बोलतो ना, ज्याची जळते त्यालाच कळते. सत्य परिस्थितीपासून आपण दूर जाऊ शकत नाही. ठीक आहे, गुरुवारी झालं ते चांगलं झालं, ओके, पण शुक्रवारी जे झालंय फक्त ते पुढच्या मार्केटसाठी चांगलं आहे. त्या दिवशी कोणी काही केलं असेल तर मला माहिती नाही. हा, पण माझ्या 2-4 लोकांनी मला व्हॉट्सअप केलेले आहेत, सर हो गया, आज का दिन हो गया, दुकान बंद झाले. कारण का ते स्कॅल्पिंग करतात, ज्या गोष्टी करतात त्या त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे करतात, त्यांच्या ताकदीप्रमाणे करतात. ते किती लॉस सहन करू शकतात ह्याच्यावरती असतं. बघा मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतोय की जेव्हा पण मार्केट तुम्हाला 10-20 पॉईंट देईल ना, तेव्हा प्रॉफिट बुकिंग करायची. 10-20 पॉईंट लॉस जाईल तेव्हा तुमचं लॉस बुकिंग करायचा. हा जर तुम्ही सिस्टम रेग्युलर ठेवाल ना की तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल. 100 वरनं 120 ला गेला, तुम्ही प्रॉफिट बुकिंग करताय आणि निघताय. नंतर वाटतं की तुम्हाला 100, 150 ला, 200 ला गेला, अरे मी थांबलो असतो तर भेटलं असतं. आम्ही माझ्या ग्रुपला टाकतो, रुकता तो और मिळता. लालच कधी नका करू. ओके, 100 वरनं जर मार्केट 80 ला आलं, तुम्ही निघायचंय. मार्केट परत 100 आलं, अरे थांबलो असतो तर आम्हाला रिपोर्ट कव्हर झाला असता. पण त्याचबरोबर जर अजून खाली गेलं तर काय? म्हणून रूल्स आणि सेटअप्स हे खूप नियम पाळणं जरुरी आहे जेव्हा तुम्ही स्टॉक मार्केट करता तेव्हा. आता आपण
शुक्रवार रात्री व्हिडिओ का बनवत नाही? शनिवार रविवार सोडून आपण सोमवारचा व्हिडिओ रविवार जो आजचा दिवस आहे तिथे संध्याकाळी रात्री बनवतो. याचं कारण का? कारण खूप काही गोष्टी कळतात आपल्याला, काय रूल्स पॉलिसीज चेंज होतात. आरबीआय कडनं 2-3 चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, रिझल्ट चांगले आलेले आहेत. मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हनेस कुठे ना कुठेतरी न्यूज मध्ये आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, उद्यापासून 8 डिसेंबर पासून मार्केट प्री ओपनिंगचा टाइमचे चेंजेस आहेत. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर ट्रेडिंग मध्ये असाल तर खूप काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर प्री ओपनिंग मुळे पण त्यांना पोझिशन कुठे फक्त इंडेक्स आणि फ्युचर्स मध्ये झालेलं आहे. ते इंडेक्स साठी आणि फ्युचर साठी झालेलं आहे, जेणेकरून तुम्हाला जे आपल्या ऑर्डर्स 9-8 9-7 पर्यंत ज्या मार्केट बंद व्हायचं, आता आपण त्याच्या पहिलं करू शकणार आहोत. म्हणजे आपण 9:25 पर्यंत आता काय होणार आहे, आपण 5 मिनिटाची कॅन्डल थांबतोय, जर गॅप ओपन झालं तर काय, या गोष्टीवरती नक्कीच मार्केटला जरा तरी फरक पडणार आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये काही चांगल्या गोष्टी एक चांगला टार्गेट देऊ शकतात. FIDA वाल्यांचा पण डेटा जर बघितला असेल तुम्ही तर खूप चांगला डेटा आहे. बाईंग खूप चांगल्या प्रमाणे होत आहे, सेलिंग होते पण तेवढ्या प्रमाणात होत नाहीये जेवढी गेल्या 2 हप्त्यात त्याच्या पहिलं झालेली. ओके, तर ह्या गोष्टी सगळ्या बघणं जरुरी आहे. तर ओव्हरऑल पॉझिटिव्ह मध्ये मार्केटमध्ये एक पॉझिटिव्हनेस आहे. आज रविवार असल्यामुळे आपण वीकली क्लोजिंग आणि डेली क्लोजिंगचा विषय खूप गंभीर प्रमाणे बघतो, कारण येणाऱ्या मंडे टू फ्रायडे, सोमवार ते शुक्रवार पर्यंत मार्केट काय करू शकतं हे आपल्याला कळतं. तर चला येऊया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की काय एक्झॅक्टली होतंय ते. 15 मिनिटाच्या चार्टवरती जर आपण येऊन बघत असू, इकडे एक जो फॉल होता, बरोबर, 300चा हाय आपण जो केलाय, ऑल टाइम हाय केलाय, त्यानंतर मार्केटने सडन फॉल दिलेला आहे आणि मार्केट परत आता आस्ते आस्ते उठायला लागलेलं आहे. ओके, ह्याचा अर्थ काय की इथे जो आहे 920चा टार्गेट जो आहे ना, सपोर्ट जो आहे तो स्ट्रॉंग झालाय हे आपल्याला कळतंय. बघा, दिसतं, कळतं आणि समजतं आणि त्यानंतर तुम्ही काय करता तर ती खरी गोष्ट होती आणि ती गोष्ट तुमच्यासाठी फायदेकारक होते. म्हणजे फक्त दिसणं योग्य नाहीये, ते समजलं पण पाहिजे. कारण का ट्रेडिंग तुम्ही करता, 10-15 जण भेटून ट्रेडिंग करत नाहीत एकत्र एका रूम मध्ये बसून. आपण आपल्या घरी, तुम्ही ऑफिसमध्ये, कोण ट्रेन मध्ये, कोण बस स्टॉप वरती, कोण चहाच्या टपरीवरती ट्रेडिंग करतात. मी आजकाल खूप बघतोय कॉलेजची मुलं पण ट्रेडिंग करायला लागलेत. का? इझी पैसा भेटतो. इझी पैसा नाहीये, हा मेहनतीचा पैसा आहे, नॉलेजचा पैसा आहे, एक्सपिरियन्सचा पैसा आहे. त्यामुळे मार्केटला एवढं लाईटली घेऊ नका. मार्केट इज सुप्रीम. मार्केटचा बोलतात ना, गॉड ऑफ मार्केट आहे तो. तो खूप चांगला आहे, पण फक्त त्याला हाताळलं पाहिजे. जर आपण घरच्या देवाची, आपल्या कुलस्वामिनीची पूजा करतो, नारळ देतो, हातभेटीचा नारळ देतो. कोकणामध्ये, आम्ही कोकणी त्यामुळे आम्हाला माहिती आहे की 6 महिन्यात 3 महिन्यात जायला लागतं. असं होतं ना, 3 महिन्यात 4 महिन्यात बाबांच्या दर्शनाला जायचं असतं, पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तसं ते पण करणं जरुरी आहे. तसं मार्केटला पण त्याच लेवलला रेस्पेक्ट करा. आता तुम्ही बोलाल मी आध्यात्मिक नाही का, हो नक्कीच आहे. कारण का हर एक गोष्टीमध्ये वरच्यांचे आणि आईबापांचे आशीर्वाद असले तरच पुढे जाऊ शकतो, असं मला वाटतं. तुम्हाला पटलं नाही पटलं हा तुमचा विचार आहे, पण मला असं वाटतं की मोठ्यांचे आशीर्वाद म्हणजे आईबापांचे आशीर्वाद आणि आपल्या देवाचा आशीर्वाद असणं खूप जरुरी आहे. पण देवाचा आशीर्वाद केव्हा भेटतो? जेव्हा आपण नित्य नियमाने आपण त्याचं पालन करतो. देवा मला पाव असं नाही होत. सकाळी हात जोडले आणि संध्याकाळी डायरेक्टली घरी आल्यावर हात जोडले असं नसतं. त्या गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या असतात. तुम्ही किती देवासाठी करताय, चांगलं करताय, किती दान पुण्य करताय, कर्म किती करताय, देव हे पण बघत असतो. म्हणून मी बोलतो बी पॉझिटिव्ह ऑलवेज. सारखे हसत राहा, लोकांना मदत करत राहा, लोकांना ज्ञान देत राहा, कोणाचं वाईट नका करू. या गोष्टी सगळ्या काउंट होतात. त्यासाठी मार्केटमध्ये आता पॉझिटिव्हनेस आलेली आहे. वरती एक लेवल तर नक्कीच लागले, म्हणजे मार्केट ज्या झोन मध्ये आहे, लाईक बघा 300 पासून 900 पर्यंत आहे, तर इथे कमीत कमी 300-400 ची पॉईंटची रॅली जी आहे, आता इथे बघा 300 वरनं मार्केट 980, मी 900 पकडतो, 300 पकडतो. क्लिअर कट आपण बघायला गेलो 400 पॉईंटची एक झोन बनलेला आहे. ओके, पण त्या झोन मध्ये जो 15 मिनिटावरती बघाल ना, तर अजून एक झोन तुम्हाला दिसायला पाहिजे. हा बघा, हा जो हाय आहे जो आपण लावला होता, हा लेवल. ओके, ही लेवल लागले आणि एक वरची लेवल लागली जी 300 ची आहे. मग आता मार्केट ह्या झोन मध्ये नक्कीच आलंय का? तर अजून आलं नाहीये, 200च्या वरती आलं नाहीये, इथे थांबलंय. मार्केटला जेव्हा वरती येत असेल ना, तर मार्केट स्वतः येईल. ओके, आता अजून 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती बघूया.
नक्की मार्केट काय करतंय. तर क्लिअर कट तुम्हाला दिसेल, एकदम स्पष्ट रीतीने तुम्हाला दिसेल की मार्केटमध्ये जी ट्रेंड लाईन आपण लावलेली, इथे बघा ट्रेंड लाईन लागली ही ब्ल्यू कलरची, मार्केटमध्ये ती ट्रेंड लाईन लागलेली आहे आणि मार्केट काम करत आहे. ओके, जर अशी पकडली तर अशी पण एक ट्रेंड लाईन नक्कीच बनत आहे. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या गोष्टी दृष्टिकोनाने लोक बघतात. ओके, मला इकडनं दिसली, मला इकडनं दिसली, कोणाला इकडनं दिसली, कोणाला इकडनं अशी पण दिसेल. दिसणं जरुरी आहे. जेव्हा तुम्हाला दिसायला लागेल त्याच तुम्ही समजू शकता ना. पण दिसलंच नाही तर काय समजणार आणि त्याच्यामध्ये कशी ट्रेडिंग करणार. ठीक आहे. आता हे 2 मुद्दे झाले. तुम्ही पॉइंट नोट करत राहा की मी काय बोलतोय आणि कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची उद्याला. डायरेक्टली वीक डेलीवरती येऊया. बघा, मार्केट जेव्हा पण वरती जाते, रेड कॅन्डल बनून ग्रीन करते, खाली येते, परत एक ग्रीन कॅन्डल बनवले, खाली आले, परत एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली. हिला मोठीच बोलू शकतो पण ऍज कम्पेअर टू बाकीच्या कॅन्डलला कॅन्डल मोठीच आहे. जर बघायला गेलं तर ही कॅन्डल आणि ही कॅन्डल, लाईक ही कॅन्डल लगभग 60-70% असेल याच्या, 50% जर पकडता तुम्ही तरी चालेल. पण आपण बोलतो ना बाई बात तो है, या कॅन्डलला ताकद तर आहे आणि टोटल रिजेक्शन घेऊन मार्केट वरती घेत असेल. इथे डोजी फॉर्म आपण बोललो, डोजी सारखा दिसतंय काहीतरी, एक्झॅक्ट डोजी तर नाहीये, डोजीला बॉडी नसते, असं असतो क्लिअर कुट, सगळ्या गोष्टी असतात. पण प्रो लेवलला आणि ऍडव्हान्स लेवलला तुम्हाला त्या गोष्टी समजणं जरुरी आहे. समजणं म्हणजे ह्यालाच बोलतात सायकोलॉजिकल ट्रेडिंग. त्यामुळे मार्केटने रिजेक्शन घेतले कुठल्या लेवलला, तर 910 या 920च्या लेवलला. बरोबर आहे. तर खालच्या साईडला आता मी काय करायचं असेल तर 920च्या खाली करेन. ओके, आता येते वरची गोष्ट. जर बघाल तुम्ही ना तर ह्या कॅन्डलची क्लोजिंग, लगभग ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग जी भेटले ती जर आपण बघितली ना तर 215, तर 220च पकडतो. बघा, इथे जो अभ्यास केला आपण ना मगाशी 15 मिनिटे, तो पण 220चा निघतोय, इकडचा पण 220चा निघतोय, सगळीकडे 220चा आकडा निघतो, म्हणजे 220 में कुछ तो बात है असं पकडून आपण गृहीत धरून चालूया. ओके, पण त्या अगोदर विकली वरती पण जरा येऊया आणि नंतर 5 मिनिटाचा टेक्निकल अनालिसिस वरती काय करू शकतो हे बघूया. विकली वरती येतोय. ओके, नीट बघा, खाली वरती आणि खाली. ओके, विकली वरती झाले रेड कॅन्डल, पण ते खरंच झाले का. मी माझ्या स्टुडंट्सना ना सायकोलॉजी शिकवतो तर सांगतो की बघा वीक कितपर्यंत गेलाय, वरचा या खालचा. ओके, वीक जर वरती तर इकडं प्रेशर नक्कीच आलाय. कशाला प्रेशर आलाय, बाहेरचे प्रेशर लावलाय, ताकद तर लावली आहे, नक्कीच लावली आहे, बघा ना लावलेली आहे. जर हा वीक वर्ण असता, उलटा असता ना इकडनं, तर मी बोललो सेलर्सनी प्रेशर लावले. आता बॉडी कुठे फॉर्म झाली बघा नक्की तुम्ही, बॉडी टॉपला फॉर्म झालेली आहे. ओके, ते पण कुठे आहे, डायरेक्टली वरच्या हायला विकलीसाठी. आता उद्यापासून काय होणार आहे, मार्केटने रेड बनवून ग्रीन बनवले, आता मार्केटने रेड बनवली म्हणजे टेस्ट केली, लेवल टेस्ट केली हातामध्ये. मग मार्केटची आता टेस्ट केली लेवल वरती जाणार का, म्हणजे ग्रीन इथे बनण्याची अपेक्षा आहे का. तो हो, मी मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहे. बघा, मी हर वेळा शब्द पॉझिटिव्ह वापरतो म्हणजे उद्या तुम्ही डायरेक्टली कॉलमध्ये बसू नका असं नाहीये. समजा गोष्टींना, आणि आपण ते समजण्यासाठी 5 मिनिटांमध्ये पण येऊन क्लिअरली गोष्टी समजण्याचा प्रयत्न करूया. कारण येणारा हा हप्ता खूप चांगला जाणार आहे असं मला वाटतंय, माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी. खूप काही गोष्टी घडणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे आता 5 मिनिटाच्या चार्टवरती येऊया आपण आणि क्लिअर कट जरा विषय समजूया. ओके, बघा, इथे एक ट्रेंड लाईन बनली, जी खालून आली ती खाली लागलेलीच आहे. तिला मी जराशी वेगळ्या कलरचा करायचा प्रयत्न करतो, हिला मी पिंक करतो. ओके, आणि ही जी आहे ब्ल्यू आहे, तर हिला मी जरासा पर्पल करून टाकतो, म्हणजे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ट्रेंड लाईनचा हिशोब गृहीत धरता येईल. ओके, नीट बघा, पर्पल ट्रेंड लाईन आहे. ओके, इथे जो झोन लागलाय आपला सप्लाय डिमांड झोन, तो पण जरासा हल्ला पाहिजे, आता नक्कीच हल्ला पाहिजे. खालचा तर नक्कीच हलणार आहे. ओके, खालचा नक्कीच हलणार आहे, पण खालच्यासाठी आपण आहे ना इथे येऊन थांबलं पाहिजे आता, लगभग तरी असा इथे. ओके, आणि वरच्यासाठी जरासा हा झोन आला पाहिजे. हा झोन म्हणजे नीट बघा, परत इकडे इकडे इकडनं बाउन्स करून खाली, इथे इकडनं बाउन्स, म्हणजे ही लेवल माझी खूप स्ट्रॉंग लेवल आहे. मी जरा मोठं करून तुम्हाला दाखवतो. लेवल्स लावताना खूप सांभाळून लेवल लावा, आणि त्याच लेवलचं तुम्ही प्रेडिक्शन करता, त्यामुळे लेवल्स असणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तर इथे मी लेवल्स लावलेले आहेत. ओके,
मार्केट आपल्या लेवलला आहे, ही पण काढून टाकतो ट्रेंड लाईन. ओके, खालची पिंक वाली आहे 5 मिनिटावर, ही मोठी ट्रेंड लाईन आहे मोठ्या टाइम फ्रेमची. छोट्या टाइम फ्रेमची ही ट्रेंड लाईन आहे. उद्या जर मार्केटनी नक्कीच लक्ष द्या, उद्या जर मार्केटनी गॅप अप ओपनिंग दिली आणि असं वाटतं की उद्या गॅप अप ओपनिंगचा खूप जास्त चान्सेस आहेत, गॅप अप ओपनिंग दिली आणि 15 मिनिटाची कॅन्डल जर वरती सस्टेन झाली, कोणाच्या वरती नीट लक्ष द्या, 26,220 च्या वरती 15 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली तर उद्या आपल्याला एकदा पुन्हा ऑल टाइम हाय भेटू शकतो. पहिला टार्गेट हा पहिलाच दिवस आहे त्यामुळे प्रेशर तर नक्कीच असणार आहे. आणि नंतर त्याच्यानंतर दुसरा टार्गेट जो असेल लगभग माझा 380 पर्यंत असणार आहे. वरती प्रेशर नक्कीच असतो, 380 पर्यंत असणार आहे, जवळच घेतोय. त्यानंतर बघूया मार्केट काय करते ते. ठीक आहे, सेकंड टार्गेट माझा लगभग 380 असणार आहे. ओके, मार्केट 200 ला आहे आता, मी 180 पॉईंटची रॅली बघतोय वरच्या साईडला, तर नक्कीच चांगली मोठी रॅली दिसते. पण 15 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली पाहिजे तर फर्स्ट टार्गेट हा आणि दुसरा टार्गेट हा. आणि जर मार्केट खाली येत असेल, फ्लॅट ओपनिंग घेऊन खाली येत असेल, तर मार्केटला ही लेवल टेस्ट करू दे आणि इकडनं एक उलटा ट्रेड येऊ दे, तर अजून बाईंग चांगली येईल. तर पहिला टार्गेट इकडे असा भेटेल आपल्याला बघा, नक्की इकडनं मार्केट टेस्ट करून खाली येऊ दे, ह्या लेवलला टच करून वरती जाऊ दे. तर ही लेवल उद्यासाठी करण्यासाठी मी अजून जरासं लेवल्स माझ्या कमी करतो, मी लेवल्स इथपर्यंत अशा घेतो, लगभग ह्या लेवल्स. जरा पॅसेज छोटा असला ना का मजा येते काम करायला. तर म्हणजे ह्या झोन मध्ये, म्हणजे कुठल्या झोन मध्ये मी 120 ते 220 च्या मध्ये ट्रेडिंग करणार नाही, 120 ते 200 ट्रेडिंग मध्ये करणार नाही. तर मार्केटला टेस्ट करायचे, पण ह्या लेवलला बघा 26 कॉन्सेप्ट लेवल आहे, सायकोलॉजिकल लेवल आहे, त्यामुळे ह्या लेवलला ट्रेडिंग करणं जरासं माझ्यासाठी मुश्किल राहील. मार्केट जर खाली आल्या लेवलला टेस्ट करत असेल तर परत वरती जाईल. ओव्हरऑल बघायला गेलं तर उद्या मी 70 ते 80% 70 ते 80% मी लगभग वरच्या साईडची ट्रेड करणार आहे. खाली मी जास्त विचार नाही करेन. जर मला करायचं असेल तर लगभग मी ना ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर मार्केट सस्टेन झालं 900 950 खाली तर मी करेन. 44 सायकोलॉजिकल लेवल इथे पण टेस्ट करून खाली आलं पाहिजे मार्केट, परत 950 लेवल आहे, इथे परत 920 ची लेवल आहे. त्यामुळे मार्केटला खाली खूप लेवल्स आहेत, वरती आकाश मोकळं आहे. कसं माहिती काय, उडण्यासाठी आकाश मोकळं असेल ना तर झेप घ्यायला पण ताकद येते आणि सुंदर टार्गेट भेटतात. खाली खूप टप्पे टप्पे खाऊन येईल मार्केट. ठीक आहे, तर उद्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी खूप क्लिअरली बोललोय, व्हिडिओ मोठा केलेला आहे. मोठा का केलाय कारण का रविवारचा व्हिडिओ आपला मोठाच असतो आणि पुऱ्या हफ्त्याच आपल्या टेक्निकल करायचं असतं, विश्लेषण करायचं असतं अनालाइज करून. तर व्यवस्थित पद्धतशीर काम करा. 120 च्या खाली इथे 26,000 ची लेवल आहे, म्हणजे खालच्या लेवल्स खूप स्ट्रॉंग आहेत, वरती जरासा मला टार्गेट भेटण्याची अपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, तर उद्यापासून चांगल्या गोष्टी घडणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. डिसेंबर आहे, वर्षाचा शेवटचा महिना आहे, काहीतरी करूनच दाखवूया. ह्या नादामध्ये कॅपिटल गमावू नका. 10 महिने खराब गेले, 11 महिने खराब गेले, मी उद्याच्या या 10-20 दिवसामध्ये तुम्ही रिटर्न्स कराल असं होणार नाही. त्यासाठी सांभाळून काम करा, डोळे उघडे ठेवा. समजा मोठं जो आपला टॅगलाईन आहे की पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा, शिका आणि त्यानंतर काय करायचं असेल ते टार्गेट तुमचे येतील, प्रॉफिट तुम्हाला येईल. उगाच घाई गडबडमध्ये वर गेला खाली गेला जसं शुक्रवारी झालं तसं करू नका. ठीक आहे, त्याप्रमाणे उद्याचा दिवस तुमचा चांगला जावो, सोमवार असल्यामुळे ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करत हा व्हिडिओ मी थांबवत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आपला नवीन बॅच लगभग जानेवारी एंड पासून चालू होतोय, ऍडमिशन चालू झालेले आहेत. काय क्वेरीज असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय तिकडे इन्क्वायरी करू शकता.
फीज बद्दल या काही दुसऱ्या गोष्टी असतील त्या समजू शकता. फक्त माझं एकच म्हणणं आहे, 15 दिवसामध्ये या 1 महिन्यामध्ये जर कोर्स करायचा तर मला फोन करू नका, कारण का मला ते जमत नाही आणि ते मला पटत नाही की चुना लावणं. माझ्या भाषेमध्ये चुना, मी बॅक बेंचर स्वतःला समजतो, त्यामुळे मी ह्या भाषा वापरतो की चुना लावणं मला जमत नाही. 7 महिन्याचा लॉंग कोर्स असतो, 1 महिना फुल लाईव्ह ट्रेडिंग असतं सकाळ संध्याकाळ. त्यामुळे सक्षम बनवणं हा माझं कर्तव्य आहे आणि त्याच पद्धतीने मी चालतो. बाकी 15 दिवसामध्ये 3 महिने 4 मध्ये मला शिकवता येत नाही आणि तुम्ही शिकू पण शकणार नाहीत, कारण चॅलेंज आहे तुम्हाला. मार्केटला कमीत कमी 5-6 महिने देणं जरुरी आहे आणि माझा कोर्स त्याच लेवलचा असतो. ठीक आहे. तुम्हाला जर काही गोष्टी समजायच्या असतील तर नक्कीच फोन करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर दिला त्याच्यावरती. हा व्हिडिओ इथे थांबवत आहे. धन्यवाद. टेक केअर.